मंडळी, ऐन दिवाळीच्या तोंडावरती सातारा जिल्हा एका अत्यंत हृदय पिटाळून टाकणाऱ्या आणि क्रूर हत्याकांडाने हादरला आहे. सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील एका 13 वर्षाच्या शाळकरी मुलीची तिच्या घरातच दगड जातं घालून डोक्यात निर्घृण हत्या करण्यात आली. तिचा असा कोणता गुन्हा होता की तिला इतका क्रूरपणे हत्या करण्यात आली? मारेकरी नेमका कोण होता? हत्येमागील नेमकं कारण काय आणि आरोपीचा गुन्हेगारी भूतकाळ नेमका काय सांगतो? या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, ही धक्कादायक घटना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी सासपडे गावामध्ये घडली. पीडित मुलगी आर्या सागर चव्हाण, वय वर्ष 13, ही एका प्रतिष्ठित शाळेमध्ये 7वी मध्ये शिकत होती. दुपारी तिची परीक्षा संपल्यानंतर ती अंदाजे 2:30 वाजता वडिलांकडून घराची चावी घेऊन घरी आली. घर तसं शाळेच्या अगदी जवळच होतं. घरी आल्यानंतर ती आतल्या खोलीमध्ये कपडे बदलत होती आणि त्याच वेळी तिच्या घरामध्ये व आजूबाजूला कोणी देखील नाही हे बघून राहुल बबन यादव नावाचा नराधम तिच्या घरात घुसला. आता हा आरोपी राहुल हा पीडितेच्या घराशेजारीच राहत होता. राहुलने आर्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या 13 वर्षाच्या मुलीने त्याला प्रखर विरोध केला आणि जोरदार प्रतिकार देखील केला. आता या प्रतिकारामुळे चिडलेल्या या नराधमाने तिला फरशीवरती आपटलं आणि नंतर बाथरूमच्या दिशेने ओढत नेलं. आणि ते ऐकत नाही हे पाहून त्याने क्रूरतेची परिसीमा गाठत त्या मुलीच्या डोक्यामध्ये दगडी जातं गाठलं. आता या जबर मारहाणीमध्ये आर्या रक्तबंबाळ होऊन फरशीवरती पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी राहुल घाबरून तिथून पळून गेला आणि सायंकाळी 5 वाजता आर्याचा भाऊ आणि वडील घरी परतल्यानंतर त्यांना आर्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये फरशीवरती पडलेली दिसली. त्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता या क्रूर हत्येनंतर बोरगाव पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची सूत्रे हलवली. घटनेच्या 9 तासांच्या आतच संशयाची सुई आर्याच्या घराशेजारी राहणाऱ्या राहुल वरतीच घेऊन थांबली. पोलिसांनी त्याला सासपडे गावाजवळील एका टेकडीवरती लपून बसलेला असताना ताब्यात घेतले आणि पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणि अतिप्रसंगाला विरोध केल्यामुळे दगडी जातं घालून हत्या केल्याची कबुली देखील दिली. पण या तपासामध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब देखील समोर आले आहे. आरोपी राहुल यादवचा भूतकाळ गुन्हेगारीशी जोडलेला आहे. 7 वर्षापूर्वी म्हणजे 2015-16 मध्ये देखील त्याने गावातील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा त्याला अटक देखील झाली होती आणि त्यानंतर तो जामिनावरती बाहेर आला होता. आता सर्वात धक्कादायक आणि अनुत्तरित प्रश्न हा आहे की तीच अल्पवयीन मुलगी गेल्या वर्षी गूढरित्या बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह नंतर विहिरीमध्ये सापडला होता. आता तत्कालीन पोलिसांनी जर त्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता तर कदाचित आर्या आज वाचली असती, असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आरोपी राहुल यादवला अटक झाल्याचे समजताच सासपडे गावामध्ये संतापाची लाट उसळली. आर्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात आणला असता मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जमाव सैरभैर झाला आणि नराधमाला ताब्यात घ्या अशी मागणी करत त्याच्या घरावरती हल्ला चढवला. जमावाचा रोष पाहता DYSP राजीव नवले आणि सनोपी DS वाळवेकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले आणि या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून संशयिताला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिले आहे. आणि त्यानंतर जमाव कसाबसा शांत झाला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल आणि तणावपूर्ण वातावरणामध्ये मृत आर्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून आरोपी राहुल यादवला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी देखील सर्वत्र होत आहे. आता या घटनेमधील गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा होईल अशी आशा आपण करूया. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चिमुकल्याचा जीव गेला असं तुम्हाला देखील वाटतं का? वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.